आज दिनांक 11 रोजी महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या जन्मदिनानिमित्त सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या। यावेळी भाजपचे सांगली जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच सर्व माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना संबोधून पालकमंत्र्यांनी यावेळी महापालिकेवर भाजपचा महापौर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी प्रबोधन करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला। यावेळी शेखर इनामदार यांचा सपत्नीक शुभेच्छा देऊन सत्कार केला। एक मिनिट देखील आम्ही लेकीच्या खूप मदत झाली। तुम्ही शेखरला बोलवा, शेखर तुम्हाला हे काढा फोटो। अरे यस यस ओके। राज्याचे उपाध्यक्ष आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर शेखर इनामदार हे वाढदिवसाच्या निमित्ताने आज खूप मोठ्या लोकांना भेटणार आहेत। संध्याकाळी त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या मोठ्या कार्यक्रमाला ऑल द वे मी येणार होतो, पण एक खूप महत्त्वाची बैठक मुंबईत लागल्यामुळे मी आज सकाळी घरी आलो। शेखर इनामदारांना वाढदिवसाची शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा महापौर होण्यासाठी, महायुतीचं सरकार येण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घ्यावे अशा प्रकारचं त्यांना आव्हान केलं। त्या काही वाद आहेत, त्यातले बहुतांश, सगळे नाही म्हणत, बहुतांश वाद हे मीडियाने क्रिएट केलेले वाद असतात। ते मीडिया का करते तर स्वाभाविक उत्तर असं आहे की त्याच्यातून अशा गरमागरम चर्चा चालू राहतात। हे नाराज, हे थँक्यू, कोणीतरी आजारी असला लगेच तुम्ही त्याचं शीर्षक करता नाराज आहे, आजारी पडायला परवानगी आहे का नाही। तसं या सांगली शहरामध्ये सगळेजण गोविंदाने काम करत आहेत, कुठले गट नाही, प्रत्येकाला आपापल्या कर्तृत्वाप्रमाणे काम मिळतं। शेखर इनामदारांना त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे कामं मिळत गेली, आगामी काळामध्ये जबाबदाऱ्या मिळत जातील।